नमस्कार. आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाटवडी रस्सा करणार आहोत. पाटवडी पण आणि रस्सा पण. अगदी सोपी रेसिपी आहे. तर ज्यांनी पण कधी पाटवडी रस्सा बनवली नाही ही रेसिपी, तर ते पण पहिल्या वेळेस एकदम मस्त अशी वडी तयार करू शकते. खूप सोपी रेसिपी आहे. पाटवडी चला आपण बघूया कशी बनवायची. तर त्यासाठी इथं मी एक पातेलं घेतलं आहे. पातेलं व्यवस्थित आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. आपण पाटवडी ऑइल फ्रीच करणार आहोत. त्यासाठी इथं आपण कसंही ऑइल यूज करणार आहे. तर मोहरी टाकायच्यानंतर मोहरी व्यवस्थित आपल्याला तडतडू द्यायची आहे. त्यानंतर इथं आपल्याला लसूण, मिरची, जिरे ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर इथं मी 2-3 चमच्याचं वाटण टाकले. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता. तर इथं वडी आपली तिखट असेल तरच चांगली लागते. खूप म्हणजे फिक्की चांगली नाही लागत. तर आपला मसाला परतून घेतला की मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून ज्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे. थोडं शिजू द्यायचं आहे. शिजल्याने काय होते, जे आपला कच्चा वास असतो मिरचीचा तो निघून जातो. तुम्हाला तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तेल पण यूज करू शकता. तर इथं मी थोडी हळद टाकून मिक्स केलं आणि त्यानंतर 1 वाटी मी पाणी टाकलं. पाण्याला नुसतं आपल्याला मिक्स करायचं आहे. ह्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ पण ॲड केलं आहे. तर पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही तर कोथिंबीर, कढीपत्ता पण टाकू शकता. तर 1 वाटी पाणी घेतलं तर 1 वाटीच आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. तर इथं मी अर्धं बेसन पीठ घालून घेतले आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे. परत राहिलेलं पीठ आपल्या सगळं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बेसन पीठ जे आहे ते पीठ आपलं चाळूनच घ्यायचं आहे. तर ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे. आणि पीठ जे आहे कोरडं ते सगळं आपल्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पाहू शकता आपलं पीठ आहे सगळं मिक्स झालं आहे. तर ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं कमी गॅसवरती वाफू द्यायचं आहे. 4-5 मिनटांनी बघू शकता आपलं पीठ चांगलं रेडी झालं आहे. आणि ह्याला खूप टाईम पण लागत नाही वाफवण्यासाठी. तर मस्त वाफवलं. तर आता आपण वडी बनायला घेऊया. इथं पळपाटावरती आपले एक रुमाल ओला करून घ्यायचा आहे. तर मी खूप वेळेस यूज केलेला आहे रुमाल पाटवडी वगैरे बनवताना. त्याच्यावरती असं पाणी टाकून आपल्याला जास्त जर पाणी पडलं तर सगळं पाणी जे आहे आपल्याला पिळून घ्यायचं आहे. फक्त आपलं रुमाल ते आहे थोडासाच ओला करायचा जेणेकरून खाली पीठ चिटकणार नाही. तर इथं मी सगळं बेसन पीठ आपलं पाटवडीचं जे आहे ते मी सगळं इथं ह्याच्यावरती काढून घेतले. आता आपल्या गरम गरमच ते थापायचं आहे. थंड झालं तर लवकर थापलं जात नाही, कढीनं चिरा पडतात. तर ही प्रोसेस अगदी आपल्याला लवकर पटपट करायची आहे. तर तुम्ही वाटलंच तर हाताने थापू शकता किंवा लाटण्याने पण लाटू शकता. लाटण्यात थोडंसं पाणी लावायचं आणि बघू शकता असं, आणि वरून जर तुम्ही एक प्लॅस्टिकची पिशवी ठेवली आणि वरून लाटली त्याच्यावर तरी पण जमत. तर आपल्या हे सगळं असं मी लाटून घेतले आणि खूप पातळ पण नाही आपल्याला वडी करायची थोडी जाड. आणि वर त्याच्या मी किसलेलं खोबरं टाकले. तुमच्याकडं जर किसलेलं खोबरं नसेल फक्त कोथिंबीर टाकली तरी चालेल. किसलेलं खोबरं, कोथिंबीर आणि थोडं तीळ हे तिन्ही मिक्स करून टाकलं तरी चालेल. आणि नाही काहीच टाकलं तरी पण चालेल. फक्त ह्याने चांगलं वरून आपल्याला पाटवडी भारी दिसते. तर ही आपल्याला थंड होऊ द्यायची आहे. थोडीशी थंड झाली की ह्याला असे कट मारायचे. तुम्ही डायमंड शेपचा कट देत आहे, तुम्हाला तसाच ह्याला आकार द्यायचा, तसा आकार देऊ शकता. तर सगळं बघू शकता मी सगळे वड्या आहेत त्या अशा कट करून घेतल्या. आता आपण वडी थंड व्हायला ठेवूया आणि तोपर्यंत आपण रस्सा बनवूया. तर रस्सा बनवण्यासाठी मी इथं कढई घेतली आहे. कढई व्यवस्थित आपल्या गरम झाली त्याच्यामध्ये 2 ते 3 बारीक चिरलेले कांदा टाकून घ्यायचा आहे. तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता टोमॅटो असं.
तर कांद्याच्या नंतर इथं घेतलेलं मी खोबरं टाकलं आहे. तुम्ही बारीक पीसेसमध्ये पण कट करून टाकू शकता. खोबरं किसल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी लसूण पाकळ्या टाकले आहेत. त्यानंतर इथं लवंग आहेत, 3-4 लवंग टाकल्या. ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही वाटलंच तर इथंच मसाले पण ॲड करू शकता. आणि मी साईडच्या गॅसवरती 2-3 ग्लास पाणी उकळत ठेवले आणि त्याच्यामध्ये 2 तेजपान टाकलेत. म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये तेजपान टाकले तर त्याचा सगळा वारा जो आहे आपल्या पाण्यामध्ये उतरतो आणि ते पाणी आपण भाजीला यूज करणार आहोत. मसाला आपला रेडी झाला आहे. तर आपण याला थंड करून वाटायला घेऊया. थंड झाले आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण वाटण करूया. हे बघू शकता, या प्रकारे आपल्याला आपलं हे वाटण रेडी करायचं आहे. त्याच कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकले. तर पाणी टाकल्यानंतर त्याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की आपल्याला इथं मसाले ॲड करायचे आहेत. जे तुम्हाला आवडतील तुम्ही ते मसाले ॲड करू शकता. तर मी इथं गरम मसाला, लाल मिर्च पावडर, परत कांदा मसाला, हळद, अंबारी मसाला, तर मी एवढे मसाले याच्यामध्ये ॲड केले. तर आता आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे. तर हे बघू शकता, अगदी आपले सगळे मसाले जे आहेत सगळे आपल्या ह्याच्यामध्ये मिक्स झाले आहेत. तर आता आपण बॅटर रेडी केलं ते मसाला तो मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आपल्याला मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये कांदा असल्यामुळे थोडंसं आपल्या भाजीला जे रस्स्याला पांढरा कलर येईल. जर तुम्ही टोमॅटो टाकला तर लाल पण येऊ शकतो. तुमच्याकडे बीट असेल तर बीट पण टाकू शकता. तर आपला हा मसाला आहे सगळा तर हा आपला मसाला आहे तो सगळा असा व्यवस्थित आपला शिजला गेला आहे. की पाणी होतं मसाल्यामध्ये ते पण सगळं आपलं ड्राय झालं आहे. तर आपल्याला असाच मसाला हवा होता. तर ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत. तर मी तर 4-5 ग्लास एका साईडला पाणी उकळत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मी तेजपान टाकले होते. तर तेच पाणी आपल्या ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. गरम पाण्याने ऑइल फ्री भाजीला टेक्स्चर छान येतं, चव पण चांगली येते. आणि जर तुम्ही कोणतीही रेसिपी करत असाल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही गरम पाण्याचा वापर नक्की करायचा की त्याने तरी पण छान येते. जर आपण एखादी ऑइल टाकून भाजी करत असेल तर त्याला पण तरी छान येते. तर आपल्याला हे आता पाणी टाकून तुम्हाला जेवढं रस हवा आहे तेवढं पाणी टाकून 4-5 मिनिटं शिजू द्यायचं आहे आणि कमी गॅसवर त्याला उकळायचं आहे. तर आपली आता भाजी रेडी. तर आपला रस्सा पण रेडी झाला आहे. आणि इकडं बघू शकता आपली पाटवडी जी आहे जी आपण बनवली होती ती खूप सुंदर अशी आपली तयार झाली. थंड झाल्याच्या नंतर बघू शकता अगदी निघते. तर ह्याला म्हणजे काही चिटकट वगैरे नाही. तर बघू शकता किती अशी भारी आपली काजू कतलीच्या आकाराची आपली बेसन कतली म्हणू शकता तयार झाली आहे. तर आपण आता हे सर्व करूया. तर बघू शकता किती सुंदर दिसते. तर वरून आपण खोबऱ्याचा पेस्ट टाकल्यामुळे त्याला खूपच असं भारी एक हे झालं. तर हे बघू शकता आपली वडी जी आहे झाली तयार. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे जी आहे वडी मी तुम्हाला तोडून दाखवते. ते बघू शकता किती चव सुटते आणि खायला पण खूप सुंदर लागते, भारी लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.